मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपले व्हिडिओ जे आहेत ॲनालिसिसचे खूप दिवसांपासून अपलोड होत नाही आहे। त्याची काही वेगवेगळी कारणे आहेत। जसं सेबीचं सर्क्युलर सर्वांनी बघितलेलं असेल बघा। सेबीने काही नियम घालून दिलेले, आपण यूट्यूबवरती पण जी ॲक्टिव्हिटी करत असतो। आता बहुतेक जण म्हणतील की यूट्यूब आणि सेबीचा काय संबंध? जे यूट्यूबवरती आपण काम करतोय आणि सेबीने जे नियम घालून दिलेले त्याचा संबंध काय? तर संबंध आहे। बहुतेक सारे असे यूट्यूबर असतात की लाईव्ह मार्केटमध्ये पण काही लेवल देत असतात बघा। त्यानंतर स्टॉकचं रिकमेंडेशन देत असतात की या स्टॉकला या ठिकाणी बाय करा, ही लेवल आहे, याच्यावरती गेल्यानंतर स्टॉकला बाय करा, याच्या खाली गेल्यानंतर स्टॉकला सेल करा। तर अशा गोष्टी ज्या असतात ते लाईव्ह मार्केटमध्ये सांगायचे। मग त्याच्यावरती काही निर्बंध सेबीने आणलेले आहेत। त्याचं एक सर्क्युलर पण आलेलं होतं आणि त्यावरती आपण एक लाईव्ह सेशन पण घेतलेलं होतं की इथून पुढे आपण जी यूट्यूबवरती ॲक्टिव्हिटी करणार, माझे पण यूट्यूबवरती काही व्हिडिओ अपलोड होत जातील, त्यानंतर लाईव्ह सेशन असतील, तर त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला असेल। आता हे व्हिडिओ तर माझे येत राहणार आहे। आपण जे एज्युकेशन प्रोव्हाइड करणार, हे बघा, एज्युकेशनसाठी पण सेबी काय सांगते, तुम्ही एज्युकेशन प्रोव्हाइड करा, लोकांना शिकवा, जेणेकरून लॉसचं प्रमाण कमी होईल, लोकांना पण समजेल की स्टॉक मार्केटमध्ये आपण कसं काम करायचं असतं। पण तुम्ही लोकांना ॲडवाईस करू नका। ॲडवाईस म्हणजे कसं असतं, मी म्हणायचं की तुम्ही ह्या ठिकाणी एखादा स्टॉक बाय करा, त्यानंतर या स्टॉकला इथे सेल करा, ही लेवल आहे, त्या लेवलला मी सांगत जाणार, ती गोष्ट आपण करायची नाही आहे। त्यानंतर काही जण ऑप्शन ट्रेडिंग करतात, हिंदी चॅनल जे आहेत ना त्यावरती जास्त लाईव्ह चालतं बघा, तिथे हजारोनी लोक असतात, ते कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन घेत नाही आहे। सरळ जे यूट्यूबर सांगताय की तुम्ही इथे कॉल बाय करा, ते करून टाकतात, मग तिथे प्रॉफिट हो लॉस हो ते बघत पण नाही, त्यांच्याप्रमाणेच काम करत असतात। ॲडवाईस देणं आपण त्याला म्हणत असतो, ठीक आहे। मग त्या गोष्टींवरती निर्बंध आणण्यासाठी सेबीने सर्क्युलर जारी केलेलं होतं। आता सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगतो की माझं पण जे लाईव्ह चालतं, मी तर कधी कोणाला म्हणत पण नाही की इथे स्टॉकला बाय करा, इथे स्टॉकला सेल करा, कधीही नाही, माझे शब्द निघणारच नाही। मी नेहमी तुम्हाला एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत असतो की स्टॉक मार्केटमध्ये अशा अशा पद्धतीने काम करत चला, कोणाचं ऐकून काम करत जाऊ नका, हे नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि सेबी पण तेच सांगते। त्यामुळे आपल्याला त्या नियमांचं पालन करावंच लागेल। आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये येत असतो, जी लाईव्ह प्राईस असते एखाद्या स्टॉकची असू द्या, इंडेक्सची असू द्या, त्याच्याबद्दल आपण आता विश्लेषण करू शकत नाही, फ्युचर प्राईस प्रेडिक्शन करू शकत नाही। मी जर म्हटलो की इंडेक्स अशा अशा लेवलवरती आहे, आता तो इथपर्यंत जाऊ शकतो, मी फ्युचर प्राईस सांगतोय तिथे। मी जर म्हटलो आपला इंडेक्स 18,000वरती आहे, 4-5 दिवसांमध्ये तो 18,500वरती जाऊ शकतो, म्हणजे मी काय केलं, फ्युचर प्राईस प्रिडिक्शन की इथे जाऊ शकतो 18,500वरती। हे बघा, मार्केटमध्ये आपण फक्त एक अंदाज बांधू शकतो, व्हायला काही पण होऊ शकतं, मार्केट नेहमी सुप्रीम असतं, त्यामुळे आपण हे पण इथे करू शकत नाही आता। त्यामुळे आपल्याला आता हे ॲनालिसिस करताना वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागेल, मागचा डाटा आहे त्याचा वापर करावा लागेल, तेव्हाच आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा विश्लेषण करू शकतो। आता जर मला लाईव्ह घ्यायचं असेल तर मी जी मार्केटमध्ये चालू असलेली प्राईस असते एखाद्या स्टॉकची, त्याच्याबद्दल मी विश्लेषण करू शकत नाही। मागचा 3 महिन्यांचा डाटा आहे त्याचा वापर मी करू शकतो। आता 3 महिन्यांचा डाटाचा वापर आत्ता करायचा ते समजणार पण नाही खूप जणांना। हां, टेक्निकलचा स्टडी करायचा आहे, त्यासाठी नक्कीच आपण एखादा चार्ट पॅटर्न बनला, एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, समजा प्राईस या ठिकाणी कन्सोलिडेट झालेली होती, कुठं डिमांड वाढतंय, कुठे सप्लाय वाढतोय, त्या गोष्टींचं विश्लेषण नक्कीच करू शकतो। पण लाईव्ह मार्केटमध्ये जी प्राईस चालू असते त्याचं विश्लेषण करू शकत नाही, ठीक आहे। या गोष्टींवरती फोकस करायचा आहे, नाहीतर काही जण माझ्यावरती नाराज होणार की यांनी लाईव्ह बंद करून टाकलं। हे बघा, नियमांचं पालन आपल्याला पण करावंच लागणार, आपण सामान्य माणसं। आणि आत्ताचं जे मार्केट चालू आहे, बहुतेक जण ह्या मार्केटमध्ये पॅनिक होत आहे। आता पॅनिक होण्याचं कारण काय माहिती आहे का? तुम्हाला कोणतंही नॉलेज नसताना तुम्ही मार्केटमध्ये लावलेला आहे मोठा पैसा। आता काही जण म्हणतील आमचा पैसा बनत होता त्यामुळे आम्ही मोठा पैसा लावला। हे बघा, विदाऊट नॉलेजने जेव्हा तुम्ही पैसा लावतात ना मार्केटमध्ये, लॉस ठरलेला असतो। आणि जेव्हा नॉलेज येतं, माणूस मोठा पैसा कोणत्याही स्टॉकमध्ये लावत नाही, ETF मध्ये लावत नाही, कशातच लावत नाही, तो नेहमी बॅकअप ठेवत असतो। आणि मार्केटमधून काही वेळेला एक्झिट पण घ्यावं लागतं। आपण चुकतोय, आपल्याला माहीत आहे, मी बरोबर लेवलला स्टॉक बाय केलेला होता, पण मी चुकतोय, तर तिथून बाहेर पण पडावं लागतं काही वेळेला, बरोबर। आता काही जण म्हणतील माझा एक स्टॉक आहे, मी बाय केलेला होता, 50% निगेटिव्ह रिटर्न दाखवतोय, ही तुमची चुकी की तुम्ही एज्युकेशन जे घेताय किंवा घेतलेलं पण नसेल काही जणांनी, त्याचा वापर तुम्ही करत नाही आहे, बरोबर। फोमोमध्ये येऊन एखाद्या स्टॉकला बाय करताय, होल्ड करताय, जास्तीचे रिटर्नसाठी तुम्ही थांबताय, बरोबर।
ट्रेडिंगमध्ये असं नसतं, छोटे छोटे प्रॉफिट काढावे लागतात नेहमी. लालसा जे असते ना ती शेवटी आपल्याला बुडवतेच मार्केटमध्ये. त्यामुळे असं करायचं नाही. प्रॉपर एज्युकेशन घ्या, थोडा वेळ द्या मार्केटला. काही जण 10-15 दिवस झाले मार्केटमध्ये की पैशाला डबल करण्याचा प्रयत्न करतात, की मी आज 2 लाख रुपये मार्केटमध्ये टाकलेले, माझे एकाच दिवसामध्ये ते 4 लाख रुपये झाले पाहिजे, ही आशा असते. ही लालसा म्हणू शकतो आपण. तर याच्यापासून दूर राहा तुम्ही. 1 महिना पैसा बनला नाही चालेल, 2 महिना बनला नाही चालेल, 4 महिने बनला नाही जरी चालेल, पण आपल्या जवळचा पैसा आहे त्याला वाया घालवू नका. त्याला वाया घालवायचं नाही. भलेही मी मार्केटमध्ये 2 लाख रुपये लावलेले असतील, मला त्यामधून 2-3 हजार रुपये मिळत असतील, काही अडचण नाही आहे. मी मार्केटमधून पैसा बनवतो आहे. वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं मी 2 लाख रुपये मार्केटमध्ये गुंतवलेले होते. मला त्या 2 लाखांवरती 40,000 म्हणा किंवा 30,000 म्हणा, एवढे पैसे मिळाले मला. तर हे रिटर्न जर आपण कॅल्क्युलेट केले तर हे बँक एफ डीपेक्षा जास्तच आहे. बरोबर, आपण बँकमध्ये जात असतो, 2 लाखांची जर एफ डी आपण इयरली केली तर आपल्याला 6 ते 7% रिटर्न मिळत असतात. मग त्या बँक एफ डीच्या तुलनेमध्ये इथं आपला पैसा बनतोच आहे. मग ही लालसा का, की मार्केटमधून माझा पैसा डबलच झाला पाहिजे ताबडतोब? तसं नसतं. ठीक आहे, थोडंसं सावरा, प्रत्येकाने सावरा. काही चांगल्या गोष्टी शिका मार्केटमधून. आपला पैसा आहे त्याला वाचवायचा शिका. पण आजकाल ते कोणी करत नाही आहे. मी डेली माझ्यासमोर अशा लोकांना बघतोय की ती फक्त पैसा डबल करण्यासाठीच आलेले आहे मार्केटमध्ये आणि पैसा बनवण्यासाठीच आलेले आहे मार्केटमध्ये. ते कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन घ्यायला तयार नाही. डेली मी जेव्हा घराच्या बाहेर पडतोय 2-3 जण मला असे भेटतातच नेहमी, की त्यांचा विषय चाललेला असतो कॉलपुटचा. आज पूट चांगला पळाला, त्यांचे शब्द पण असे असतात, पूट चांगला पळाला, कॉल चांगला पळाला. आज 10 रुपयांचा ऑप्शन होता, तो 100 रुपये झाला, 200 रुपये, 500 रुपये गेला. मी बाय केला असता तर माझा पैसा बनला असता. मला हे शब्द ऐकायला मिळत आहे. प्रॉपर एज्युकेशन घ्यायला कोणीच तयार नाही आहे. का करताय असं मला पण समजत नाही आहे. म्हणजे लोकांना आपला पैसा प्याराच नाही आहे, आपल्या पैशांवरती प्रेमच नाही आहे. प्रत्येक जणाला कष्ट आहे पैसा बनवण्यासाठी. मी असो, तुम्ही असू द्या, कोणी असू द्या. जो डेलीचा आपण पैसा बनवतोय ना त्याच्यासाठी नेहमी कष्ट लागतात, खूप मेहनत आहे तो पैसा बनवण्यासाठी. मग त्याचा विचार प्रत्येकजण का करत नाही आहे? करायला हवा. तर आपला पैसा सेफ आहे. नाहीतर मार्केट असं आहे, शेअर मार्केट, की तुम्ही तयार ठेवायचं की माझा इथे लॉस होणार आहे, मी कोणतं एज्युकेशन घेतलेलं नाही आहे. आज माझं भले किती प्रॉफिट होत्या तुम्हाला, आज किती प्रॉफिट झालं तुम्हाला, पण एक दिवस असा येत असतो की तुम्ही शेअर मार्केटमधून बाहेरच पडून जातात डायरेक्ट. का बाहेर पडतात त्याचं कारण म्हणजे तुमच्याजवळ पैसा शिल्लक नसतो कोणत्या प्रकारचा. मग कशाला करायचं ते? मार्केटमध्ये चांगल्या संधी असतात, त्यांचा फायदा उचलत चला, गुंतवणूक करत चला प्रत्येक वेळेला. पॅनिक होऊ नका मार्केटमध्ये. पॅनिक केव्हा होतो माणूस? हे बघा, आपल्याकडून जेव्हा चूक होते, आपण चुकीचं काम करतोय मार्केटमध्ये, तेव्हा पॅनिक होत असतो. नाहीतर एक इन्व्हेस्टर आहे, चांगल्या आत्ताच्या वेळेला संधी शोधतोय, तो म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये संधी शोधतोय, तो पॅनिक नाही होणार कधीच. ट्रेडर आहे, त्याला एक्झिट घ्यावंच लागेल. ट्रेडिंगच त्याला म्हणतात की मला माझ्या रिस्क रिवॉर्डनुसार काम करावं लागतं. मी जर 10 रुपयांची रिस्क घेतोय तर 10 रुपयांचं प्रॉफिट घेईल, बाहेर पडेल, किंवा 10 रुपये लॉस होतोय, मी बाहेर पडेल. ह्या रिस्क रिवॉर्डनुसार त्याला कामच करावं लागेल. तो थांबतोय याचा अर्थ तो चूक करतोय. मला जर 2-3% लॉस घ्यायचा होता आणि मी त्या लॉसला 40-50% नेतोय, याचा अर्थ मी ट्रेडिंग करतच नाही आहे. याला ट्रेडिंग अजिबात म्हणत नाही, जे लोक करताय आजकाल. सावध व्हा सर्वांनी. ठीक आहे, थोडंसं एज्युकेशन घ्या, प्रॉपर मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करा. जे यूट्यूबवरती दाखवलं जात असतं तुम्हाला, त्याच्यावरती विश्वास ठेवून कधीही काम करू नका. पैशाला वाचवा आपल्या. समजलं का? तर आत्ताचं मार्केट जर आपण बघितलं तर मार्केटचा ट्रेंड, कारण की आपण सर्वात पहिले मार्केटच्या ट्रेंडला फॉलो करत असतो आणि हा निगेटिव्हच दिसतो आहे आपल्याला आत्ता पण. निगेटिव्ह म्हणजे मार्केट जे चाललेलं आहे डाऊन ट्रेंडमध्येच चाललेलं आहे. कोणत्याही प्रकारचा मार्केटमध्ये रिव्हर्सल आपल्याला दिसत नाही आहे. 4-5 महिन्यांपासून आपण बघतोय मार्केट आपलं खालीच आहे. हे बघा, मग आपण संधी इन्व्हेस्टमेंटच्या अशाच वेळेला शोधायच्या असतात. त्यानंतर ट्रेडिंग जे असतं, हे बघा, ट्रेडिंग हा शब्द वेगळा आहे आणि इन्व्हेस्टमेंट हा शब्द वेगळा आहे. ट्रेडिंगच्या संधी ज्या ठिकाणी आपल्याला दिसत असतील तिथेच ट्रेडिंग केलं पाहिजे. अंदाधुंदी नाही. रँडम ट्रेडिंग करून काही फायदा पण नसतो, लॉसच ठरलेला असतो तिथे. तर ह्या ट्रेंडला आपण नेहमी फॉलो केलं पाहिजे. मार्केटचं स्ट्रक्चर आत्तापर्यंत जर बघितलं आपण, बिलकुल वीक आहे. कोणत्याही प्रकारचा रिव्हर्सल नाही आहे. मार्केट जे आहे लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर तयार करत खाली येतं आहे. लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर म्हणजे मार्केटमध्ये असलेला विकनेस आहे. प्राईजमध्ये या ठिकाणी काय विकनेस आहे.
आता मागच्या वेळेला जर आपण बघितलं म्हणजे 22,800वरून मार्केटमध्ये जी रॅली आलेली होती, आता तो महिना कोणता होता तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी दिसेल बघा चार्टवरती आपल्याला या ठिकाणी. आता हे ॲनालिसिस थोडं वेगळं आहे बघा. मी आता मागच्या काही लेवलचा वापर करतो आहे, रिसेंट लेवलचा मी वापरच करत नाही. आता जे विश्लेषण करतो आहे ना बघा, जूनचं करतो आहे. या जून महिन्यामध्ये इथून एक मोठी रॅली आली होती बघा आपल्या इंडेक्समध्येच. इथूनच इंडेक्स जो आहे 26,000च्या वरती गेलेला होता, एक ऑल टाईम हाय. इथूनच एक मोठी रॅली होती आणि आत्ताच्या वेळेला पण मार्केट आपल्याला तिथंच एक सपोर्ट घेताना दिसतं आहे. म्हणजे 22,800च्या आसपास हे बघा ही लेवल दिसते आपल्याला 22,800. इथे पण मार्केटने एक वेळ घालवला होता या ठिकाणी, इथे वेळ घालवला मार्केटने आणि त्यानंतर इथे मार्केटने एक मोठी रॅली दिली होती 22,800वरती. आणि ह्या ज्या लेवल असतात नेहमी काम करतात. बघूया इथून पुढे पण मार्केट इथून वरती जात आहे का, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला समजेलच. आपण नाही सांगू शकत की इथून इंडेक्स एवढ्या लेवलला जायलाच पाहिजे, असं पण नसतं काही. जेव्हा आपल्याला एक रिव्हर्सलचं साईन दिसतं तेव्हा आपण म्हणतो की हा इंडेक्स आता अप ट्रेंडमध्ये जातो आहे. ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी काय होतं, बेंड होतं आहे, चेंज होतं आहे. जर ह्या लेवल ब्रेक होत असतील, त्याच्या खाली इंडेक्स जात असेल तर मार्केटमध्ये विकनेस नक्कीच ठरलेलं आहे पुन्हा मग. ठीक आहे, पण एक लेवल असतं त्यांचं महत्त्व, एक झोन जो असतो त्यांचं महत्त्व असतं नेहमी. ठीक आहे, मग ही 22,800 लेवल होती. नाहीतर मार्केटचं स्ट्रक्चर चार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे, तिथे तुम्हाला परफेक्ट एक निगेटिव्ह ट्रेंड दिसेल बघा मार्केटचा. मी एक ट्रेंड लाईन पण ड्रॉ केलेली येते, तुम्हाला दिसेलच ही ट्रेंड लाईन. त्यानुसार मार्केटचे स्ट्रक्चर आणि त्या ट्रेंड लाईनला फॉलो करतं मार्केट. ठीक आहे, आणि हा ट्रेंड परफेक्ट तुम्हाला समजेलच की हा निगेटिव्ह चाललेला आहे मार्केटचा. ठीक आहे, आणि तसं पण एका इंडेक्समध्ये असलेले स्टॉक जे असतात बरोबर, एक इंडेक्सला ड्राईव्ह करण्यासाठी त्यांचं खूप महत्त्व असतं. जसं रिलायन्ससारखा स्टॉक आहे, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक. तर यांच्यामध्ये पण आपल्याला विकनेसच दिसतो आहे. रिलायन्स पण जवळजवळ 3.5 महिने झालेले, रिलायन्समध्ये पण विकनेसच आहे. HDFC बँक पण वीकच आहे. मग एक इंडेक्स जर वरती जायचा असेल तर या स्टॉकला पण वरती जावं लागेल. म्हणजे कॅश मार्केटमध्ये आपल्याला बाईंग पाहिजे, तेव्हा आपला इंडेक्स वरती जाऊ शकतो. आजच्या वेळेला छान बाउन्स होता मार्केटमध्ये खालच्या लेवलपासून. म्हणजे विकनेस तर होता सकाळच्या वेळेला, पण तसं मार्केट पण रिकवर झालेलं होतं. मिड कॅप इंडेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स हे सकाळच्या वेळेला जर बघितलं तर खूप तुटलेले होते, मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स. पण त्यांच्यामध्ये पण छान रिकव्हरी होती. स्मॉल कॅप इंडेक्स तर ग्रीनमध्ये बंद झालेला आहे. त्यानंतर निफ्टी बँक इंडेक्स पण ग्रीनमध्येच क्लोजिंग आहे त्याची पण. मिड कॅप थोडासा निगेटिव्ह आहे, पण लोअर लेवलपासून त्याच्यामध्ये पण छान बाईंग आली होती. मार्केटला वरती जायचं आहे, कॅश मार्केटमध्ये बाईंग पाहिजे, तेव्हा आपलं मार्केट एक रिव्हर्सल दाखवेल आपल्याला. FI-DIचा डाटा आपण बघतोय. आता आजचा डाटा तर अपडेट झालेला नाही अजूनपर्यंत, FI आणि DIचा डाटा. ठीक आहे, DI कंटिन्युअसली मार्केटमध्ये बाईंग करत आहे कॅश मार्केटमध्ये, आणि FIचा आकडा जर बघितला तर तो सेलिंगचाच आहे. कंटिन्युअसली FI इंडियन मार्केटमध्ये काय करते, सेलिंग. आता काही जण म्हणतील की FI इंडियन मार्केटमध्ये सेलिंग का करताय. हे बघा मार्केटमध्ये पण काम जे चालतं ना सप्लाय डिमांडवरतीच चालतं. कोणतीही वस्तू असू द्या, जसं आपलं दैनंदिन व्यवहार जे असतात तिथे पण आपण बघत असतो की एखादी वस्तू आपण स्वस्तात खरेदी करतो आणि तिचा भाव वाढला की तिला विकण्याचा प्रयत्न करतो, हे चालतंच. तसं स्टॉक मार्केट पण आहे. आता इथे पण FI कंटिन्युअसली सेल करतं आहे, इंडियन मार्केटमधून आपला पैसा काढून घेतं आहे. आता इतरही देश आहेत तिथे पण स्टॉक मार्केट असतात, तिथं व्हॅल्युएशन त्यांना चांगलं वाटत असेल तिथं ते गुंतवणूक करत असणार. जसं चायनाचं मार्केट, जपानचं मार्केट झालं, तिथे पण ते गुंतवणूक करत असतील. ठीक आहे, आता ते येणार नाही का इंडियन मार्केटमध्ये. काही जण म्हणतील की मग हे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहे, ते आता इंडियन मार्केटमध्ये गुंतवणूक नाही करणार का, करणारच आहे. आपण बघतोय की भारत जुन्या काळापासून बघतोय की भारतामध्ये व्यापार केला जातो आहे. ठीक आहे, बाहेरचे देशातले लोक जे आहेत ते इथे येत आहे आणि व्यापार करून पैसा बनवत आहे, ते होत राहणार आहे. तिथे काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे. मग आपण पण एक इन्व्हेस्टर असाल, आपण जर मार्केटमध्ये पैसा लावतोय तर भविष्यामध्ये तो बनणारच आहे. फक्त आपल्याला तिथे लॉंग टर्म व्ह्यू ठेवावं लागणार, झटपट काय पैसा तयार होणार नाही आहे. FIचा डाटा जर बघितला अजूनपर्यंत बिलकुल निगेटिव्ह. मी तुम्हाला दाखवतो पण FI-DIचा डाटा आजचा अपडेट नाही झालेला आहे, ही 11 फेब्रुवारीचं दाखवतं इथे बघा. तर इथे 4,486 करोडची सेलिंग होती FIची, आणि DIची बाईंग जर बघितली आपण 4,000 करोडची. म्हणजे DI प्रत्येक वेळेला बाय करत चाललेलं आहे आणि FI सेल करत चाललेलं आहे. मनी कंट्रोलवरती पण अजून काही डाटा अपडेट झालेला नाही त्याचा, इथे 11 फेब्रुवारीच दाखवतो आहे. आता ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आत्तापर्यंत आज 12 तारीख आहे,
17,129 करोडची सेलिंग केलेली FIने, म्हणजे हा सेलिंगचा आकडा जास्तच आहे. आणि 12,791 करोडची बाईंग केलेली DIने, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनने. समजलं. डाटा तर हा निगेटिव्हच आहे, डाटा आपल्याला निगेटिव्हच दिसतोय. तर मार्केटच्या ट्रेंडला फॉलो करत चला, कोणत्याही स्टॉकमध्ये जायचं आहे त्याच्या ट्रेंडला फॉलो करत चला. तुम्हाला वाटतं आहे की नाही माझ्यासाठी संधी, जबरदस्तीने एखाद्या स्टॉकमध्ये बाय करून ट्रॅप होऊ नका तिथे. भलेही पैसा बनला नाही तरी चालेल, पण त्या पैशाला थोडंसं सेव्ह करायला शिकायचं. ठीक आहे. असं नाही की मार्केटमध्ये अंधाधुंदे पैसा लावून द्यायचा. मी बहुतेक जणांना बघतोय, माझ्या जवळचे काही मित्र पण आहेत, जवळची काही माणसं पण आहेत, मी स्वतः समोर बघतोय त्यांना, की ते अशाच पद्धतीने काम करतात की मला मार्केटमधून फक्त पैसा काढायचा आहे, मला चार्ट माहीत नाही, बरोबर, मला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत नाही, ही कॅन्डल काय असते मला माहीत नाही, काहीच माहीत नाही, मला फक्त पैसा बनवायचा आहे. मी डेली बघतो अशा व्यक्ती, पण सांगून फायदा नाही आहे. ठीक आहे. कारण की सोशल मीडियावरतीच तसं दाखवलं जातं की असं असं करा, असा असा पैसा बनवत असतो. त्यामुळे त्यांना सांगून पण फायदा नाही. पण जी समजदार व्यक्ती असते ना, समजदार व्यक्ती ताबडतोब समजून जाते की नाही, एवढं इझी पण नाही मार्केटमधून पैसा बनवणं, त्याला कष्ट आहेच, अभ्यास करावाच लागेल, अभ्यासाशिवाय मार्केटमध्ये पैसा अजिबात नाही. ठीक आहे. त्यामुळे थोडं शिकून काम करायचं आहे. मार्केटचं स्ट्रक्चर अजून पण सांगतोय वीकच आहे, कोणत्याही प्रकारचं रिव्हर्सलचं साईन नाही आहे अजूनपर्यंत. ठीक आहे. तर ॲनालिसिसचे व्हिडिओ जे आहेत ना आपले, अशाच पद्धतीचे बनत जातील. अधूनमधून थोडे एज्युकेशनल व्हिडिओ आहे, त्यांना पण बनवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असेल. ठीक आहे. तर थांबूया आजच्या दिवसासाठी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करत चला, प्रत्येकाने कॉमेंट करायची छानशी. ठीक आहे. आणि व्हिडिओला शेअर पण करायचं आहे, जेणेकरून जे चुका करताय ना मार्केटमध्ये, ऐकून म्हणजे थोडी हॅमरिंग होईल त्यांच्यावरती आणि ते थोडे सुधारतील. ठीक आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.